हे गाईस तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आता जे आपण सकाळ चाललो आहे मॅगी बनवण्यासाठी डोंगरावरती. तर आता जे तिकडे सितारच्या दुकानावर आलो तो पाणी घेण्यासाठी आणि मॅगीचे पॅकेट घेतलेले. आता जो आपण डायरेक्ट सौरभ उघडं आणि सौरभ उघडं गेल्यावर मग निशाम भाईकडे जाऊ, मग जाऊ डायरेक्ट डोंगरावर. आणि या चॅनलवर जर कधी कोणी नवीन असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण जाऊ आता डोंगरावरती. हे काही तर आता सौरभला घेतलेले, आज चाललो निशाम भाईकडे. हे काही तर आता आलेले निशाम भाईच्या घरी, पण काही अजून निशाम भाई काय आले नाही, थांबलेले घरापाशीच. आता फायनली आले निशाम भाऊ बी. माझीच आणली का? माझी असं नाही काड्यात आहे भैया, पण माचीस त्याला जायला पाहिजे की. हे काहीच तर आता आलेलो आहे आपण इकडे, आपल्याला वरती यायचंय. हाय कडे चूल आपली पहिली यार रेडीमेड चूल या रेडीमेड चूल रे. हा जा तुम्ही चूल काय माहिती. आता तिकडे कड्यामध्ये पाणी ठेवले, पण पाणी कमी पडलेलं आहे. आता सितार बोल पाठवलेलं आहे मी पाणी आणायला. आणि काय नाही बाजू पाणी का नाही, पाणी प्लेट आणलं पडून. प्लेट बी नाही आणलं बा आम्ही. पहिले मला भरून घेऊ, मग प्लेट आणू. सितार भाऊ आता वापस गेले. गाईच आता मॅगीत बनलेली, पण मॅगीला तर पाणी कमी पडलेलं आहे, तर सितार भाऊ आलेले वाटतं आता. गाईच बघू शकता कच्ची मॅगी खात आहे सौरभ भाऊ. जमली ना कच्ची का कच्चे. सितार भाऊ आता खाली आहे, किती दिवसांनी अजून गाडीत लावलेली त्यांची. आता मॅगी बनलेली आमची, तर आम्ही चाललो खाण्यासाठी. बस बस अरे बस बस लवकर पटकन ज्याचं त्याचं घ्या भाऊ. वाजता बाहेर सौरभ भाऊन बनवलेली आचारी. कोणाला कधी भंडाऱ्यामध्ये गिंडाऱ्यामध्ये की बनवायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर सांगा भाऊ. एका जणाला 1 किलो. एका जणाला 1 किलो.